धन्यवाद. रुपावली बुवाने सादर केली आणि त्या रुपावलीमध्ये कोणत्या गाणं म्हटलं त्या मेरी तस्वीर का आईना तुझसे ही है मेरी हमसफर लब से है ये गुजारिश मेरी तुझसे लग जाए मेरी उम्र जब तक सांसें चलेगी. सुंदर म्हटलंय बुवानी. पण ह्याच चालीवर या दुसरा गाणं येईल त्या गाण्यात अर्थच नाही काय. पण ते तरुण वर्गाच्या मुखात ताच असता खायचा काळी पैना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. काय गाणं आहे काय त्याचा व काय विषय म्हणजे काढूचा म्हणून त्यांनी महिला काढलेला पण गाजला ताच जास्त. काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील. माका सुद्धा कोरोना झालेलो मंडळी. पण त्या भगवंताच्या मनात होता की लोके बुवा रायगड मध्ये येऊन त्या हनुमंताच्या समोर नामस्मरण रूपी भजनाची सेवा होऊया म्हणून त्यांनी माका जगवलंय लक्षात ठेवा. आणि मी सुद्धा आमच्या देवगडमध्ये 3 दिवस ऍडमिट होतो. आता थोडासा कमी झाला पण खरोखर सांगतो माझ्या परमेश्वरात आता काही संकट आपल्या जगावरती येईल चाल लवकरात लवकर पहिला नाहीसा होऊन दे. कारण होत्याचा नव्हता झाला. एखाद्याची आई गेली बाप गेला मुलगा गेला कमवता गाणं बाकी दिसतच भारी. गालाकडे बघितलंय नाही तर माझे गाल काय तफावत हा माझा बहिणीनो. हे सगळे युट्यूब वर असतं तुमका माहिती नाही आमच्या दोघांची कथा. त्याचे गाल बघा आणि माझे बघा. प्रीती चिंटा माहितीये तुमका प्रीती चिंटा त्याच्या गाला खळी आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गात फक्त माझ्याच गाला हे दाढे बिडे काय पडलेले नाही. पण तू छान वाटत हे किती रे फक्त रुबाबच हा देतो. काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकत्याल सोडून घे ग प्रेम कर. बघा बरा वाटला या ठिकाणी तुमची बहीण या कार्यक्रमात येऊन बसली हा. मी त्या परमेश्वराकडे एकच मागणा करेन की तुमचा जो सुखी भविष्यातला संसार हा तो सुखी होतो तुमचा दोघांचा चांगला पटाचा आणि आपल्या या माहेरचं नाव उज्ज्वल होऊचा अशी त्या हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतोय. काय अशी लग्न मी गजरात त्याच विषयावर फक्त बोलणार नाही. आता माझे मुद्दे चोरून ह्यो काहीतरी बोलतो लो तसं तुमच्या लक्षात येतं ना युट्यूब वर बघणाऱ्यांचा कोणचा कोण चोरता शक्यतो तुझे काय जे मुद्दे आहेत ना तेच फक्त मांड. माझ्या मुद्द्यांना तू जर हात घातलं तर गिरेच होतो लक्षात भांडा. मी हसत खेळतच करतोय ना पण मला खोटा हसता येत नाही. म्हणजे फोटो काढा ते मग शायनिंग या करताना मारी होतं आपलं हात कसं पेहराव आपण ठेवायचं. काय झाले त्याने जर भांडलो तर एका पैसे देऊ नको. मी बोलतोय मला नाही देऊचे म्हणून मी काय सरतलंय का. त्या एक लक्षात ठेवा पैशाची कधी घमेंड कोणी करू नये. पैसो आज हा उद्या नाही. रावणाची काय परिस्थिती झाली हो तुमका सगळ्यांच्या समोर हा लंका होती सोन्याची लंका. पण मरताना आज जर तुमची 4 माळ्याची बिल्डिंग असू दे नाही तर 5 माळ्याची बिल्डिंग असू दे शेवटची आंघोळ मेल्यावर तुमका खळ्यातच घालूची लक्षात ठेवा. ह्याच्यात तो जीव सांगाच व्हायचो एक तरी हय उभं राहून सांगा माझो बापूस मिळवलो तुम्ही ते 3ऱ्या माळ्यात दगवतोय. एवढा बापसाचा सोना हा तो सांगत का हो सोना हा सगळा सोना मी मैदा बरोबर दगून टाकतोय.
एक कण सुद्धा तो कोयत्यान घालावून परिस्थिती आमका सगळा माहिती आहे. तेव्हा हय मोठेपणा कोणी करूची गरज नाही. ह्या आपण भाडोत्री घरात राहावा गेलो प्रत्येकाला लक्षात ठेवा. ह्या भाडोत्री घर आणि त्याच्यात फक्त तुम्ही राहायचा चांगला जर केलास, पृथ्वी तलावर येऊन जर चांगले लोकांशी वागलात तरच तुमका स्वर्गात जागा, काय तर नरकात जागा. म्हणजे माझ्या सहित आमचे बुवा सहित तुम्ही मायबाप भजनी शोधले. आज आम्ही हय नुसता अजिबात भांडणार नाही. पहिला वातावरण पोषक हा लक्षात ठेवा. 4 विषय जर लोक समजून घेत असतील तर भांडण्याची गरज नाही. आपलं तमाशा तो आपल्यापाशी ठेवायचो या मताचं मी. मग अशी बुवानी काय सांगितलेली, शिवाजी महाराजांच्या काळात मोगल होते त्यांका नुसतो शिवाजी महाराजच दिसायचे, तसो गुंडू बुवाच लोके बुवाक दिसता. पण ज्यावेळी तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये ह्या सगळ्यांना माहिती हा, जेणी भजनी बुवा त्यांना तर 100% माहिती हा. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असताना शिवाजी महाराज तल्लीन झालेले त्या कीर्तनात, लक्षात घ्या. आणि मोगल आले शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. तर प्रत्येक त्या मोगलांना या जमलेल्या त्या श्रोत्यांमध्ये सगळे शिवाजीच दिसायला लागले. कोणाक पकडतले तशी परिस्थिती यायची हा. हो बघता माका बात करून पण त्याला जमत नाही. कर्मधर्म संयोगांचं माझा काय झाला बरा वाईट ना. माका कोरोना झालो तेवढं, तेव्हा माझ्या बायको एवढं नाही त्रास झालो तेवढं हे का झालं. कारण काय, मी जर धर्म संयोगांचं गेलं असतोय एका कुत्र्याने सुद्धा कोण करता ह्याच्या वेळा मीच लक्षात ठेव. आणि जर काय माझा झाला बरा वाईट तुका मी 13 दिवस खाली ठेवतोय ना. पण तरी माझ्याकडे कोणा एका घेऊन झालं बकवास मध्ये तुझे नव्या, मंडळी तुझी नव्या, आपण कसले भजना करायची अरे तसं आपलं संसारात कसं बोल. कोणाचा काय नाही बुवा लक्षात ठेव. बाकी त्यांनी काय गोष्टी खरोखर चांगल्या सांगितल्या. पांडवांचं सुद्धा म्हणजे पांडव जे होते भर सभेमध्ये ती दुर्योधनांसाठी नाही ओढलेल्या, दुःशासनाने ओढलेल्या. नंतर तुम्ही रिपीट केलं तेव्हा बरोबर सांगितलं. तुझा काय झाला माहिती आहे, रोजच्या भजनांमुळे आणि गती मंद झाली नाही. त्याची हॅबिट काय ती बघा. रोज कार्यक्रम करून आता 9 तास तो स्वतः गाडी चालवत गेलो. सोप्या नाही हो या, मी सांगते. जरा जरी ड्रायव्हरांची परिस्थिती आमका माहिती आहे. आम्ही सुद्धा म्हणजे गावातल्या गावात गाड्या चालवतो. ड्रायव्हरांचं जरा जरी हायवेवर डोळं वाजून गेलो ना जरा तरी, आता सुद्धा येते वेळी लवकर गेलो म्हणजे 8 वाजता बाहेर पडलो आणि मी 6:30 वाजता बाहेर पडले. सांगायचा मुद्दा काय, मानगावला पण कुठेतरी ऍक्सिडेंट झाला आणि पुरा ट्रॅफिक जाम झाला. आणि रस्ते तर एवढे आता सध्या, त्याच्यात आम्ही सिंधुदुर्गवाले सुखी आहोत. आमचे नेते ना आपसात जरी भांडले, म्हणजे हा काय राजकारणाचा विषय नाही, पण आपसात जरी भांडले तरी सत्यासाठी भांडतात. मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे. आणि आमच्या सिंधुदुर्गात हायवे चौपदरीकरण पूर्ण झालेलो आहे, पण आपले येऊन जरा वाईट वाटलं हो. ह्या सत्यासाठी पक्ष बघू नका, रस्त्यावर या. आपलं हायवे जर चांगलं झालं तर किती आपल्या डिमांड हा लक्षात घ्या. म्हणून आमचा वेळ झालो. बाकी काय पैसा माका पक्षात डुकूचा नाही काय. माझे जो हरिणाम आमच्या 2 बुवांचा पक्ष, आमचा बाकी काय महत्वाचा नाही. बरोबर आहे. तरी तुका पट्टा माझा. आणि आता पेटव जरा शिव्या फक्त घालू नको, बाकी जा काय करून बरोबर ना. हे सुद्धा एवढे जाणकार भजनी आपल्या बाजूत बसले, जरा काहीतरी भजनाच्या माध्यमातून दाखव ना. पेटव जरा मला मध्ये येऊ नका. नाही पेटला काय, तुम्ही फक्त इजवून राहायचा. आमच्या मधीत ते बसतात ना ते जाम भी येतो दोघांच्या. मागे स्टँड वाजून माझ्या गेलो होतो मी दसलोच म्हणून मारले उलटा भिरका होऊन. मी गजराच्या माध्यमातून बोलणार 100% जास्त. आता रुपवली घेतो. सुरुवातीपासूनच्या भजनात ज्यांनी ज्यांनी आता रेकॉर्ड केले त्यांनी दाखवा. माझा आवाज असो मी कधीही म्हटलेला नाही. तोच काय का सांगता हा त्याचा मोठेपण आता. पण मी तुम्ही
तुम्ही माझ्या बुवांची कधी भजनं ऐकलात नसाल, पण युट्यूबवर कधीतरी विजय परब म्हणून नाव टाका आणि बघा. त्यांचा जो आवाज आहे, त्यांच्या नखाची सर सुद्धा मला नाहीये. त्यानंतर आमच्या बुवांना माहितीये वामन भोकर बुवा, पहाडी आवाजाचे बादशाह, यांची सर आम्हाला येणार नाही, पण मायबाप भजनी श्रोत्यांनी आम्हाला स्वीकारलंय. सिंधुदुर्गातल्या असू दे, माझ्या रत्नागिरीतल्या असू दे, रायगड मधल्या, मुंबईतल्या सर्व भजनी बुवांना ज्या ज्या पद्धतीने स्वीकारलंय त्या पद्धतीने ते कार्यक्रम करतात. लक्षात घ्या. रुपवली घेतो. Yeah.
Namo